नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हॉटेलसारखी झणझणीत आणि चविष्ट शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी। ही भाजी मी एक खास पद्धतीने बनवलेली आहे, ज्यामुळे याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही। चला तर भाजीला लागणारे साहित्य पाहूया। 5 शेवग्याच्या शेंगांचे मी असे लांबट तुकडे करून घेतले। आता याची अशी जेवढी निघेल हाताने तेवढी अशी साल काढून घ्यायची आहे। अशाच प्रकारे हे जे संपूर्ण शेंगांचे तुकडे आहे याची साल काढून घेतली। आता मसाले पाहूया। इथे लाल तिखट, हळद, धनेपूड, मोहरी आणि सोबत गरम मसाला आहे, तो ठेवायचा विसरली। एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक वाटीच्या जवळपास खोबऱ्याचं कीस आहे। बारीक शेंगदाण्याचे कूट आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे, आल्याचे तुकडे, 1 गाठा लसूण सोलून घेतला आणि कोथिंबीर। आता या चारी याची आपल्याला पेस्ट करायची आहे। सुकलेल्या खोबऱ्याचा कीस आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि शेवग्याच्या शेंगा ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। यानंतर खोबरं आणि कांदा थोडंसं तेल घालून मी भाजून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर, लसूण, आले आणि जिरे याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। हे भाजलेल्या मसाल्याची पेस्ट आणि आले लसणाची पेस्ट आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथे आपले दोन्ही पेस्ट चांगल्या बारीक वाटून झालेल्या आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊ। 4 पळ्या तेल मी टाकून घेतले। त्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला जे आपण आले लसूण जिरे आणि कोथिंबीरीची पेस्ट केली होती ते टाकून घ्यायची आहे। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलात हे चांगली परतून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट चांगली तेलात परतून झालेली आहे। आता इथे आपण तेलात मसाले घालूया। तर इथे 1.5 चमचा मी लाल तिखट घालून घेतले, अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद घालून घेतली, 1 चमचाभर मी इथे धनेपूड टाकून घेतली आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही गोड्या मसाल्याचाही वापर इथे करू शकता। आता आपले हे मसाले तेलात चांगले परतून झालेले आहे। त्यानंतर आपण लगेच इथे शेवगाचे हे 2-3 पाण्याने मी धुतलेले तुकडे आहेत हे टाकून घ्यायचे आहेत। हे छान मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। तर 1 चमच्याच्या वर मी इथे मीठ घालून घेतले। हे छान एकत्रित करून घ्यायचे। आता आपल्याला जो आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे। आता हे जे वाटण आपण टाकणार आहे हीच या भाजीला वेगळी चव देणारी पद्धत आहे। यामुळेच आपल्या शेवगाच्या भाजीला वेगळी चव येणार आहे। आता हे जे टाकलेलं वाटण आहे हे या शेंगामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे मसाले आपण शेंगामध्ये छान एकजीव केलेले आहेत। आता यावर आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट मंद आचेवर हे शिजून घ्यायचे आहे। तर इथे 4 ते 5 मिनिट पूर्ण झाले। आता झाकण उघडून पाहू आणि चमच्याने हलवून पाहायचं आहे। तर मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। असे 4 ते 5 मिनिट आपण शिजून घेतल्यामुळे मसाल्याचा कच्चेपणाही दूर होतो। तुम्हाला दिसतच असेल आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता या स्टेजवर आपण दुसऱ्या साईडने पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर इथे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे भाजी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे। भाजीची चव टिकवण्यासाठी आणि भाजीवर तरी येण्यासाठी गरम पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे। त्यामुळे भाजीला चव चांगली येते। आता आपल्या भाजीला इथे उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला लगेच बारीक शेंगदाण्याचे कूट इथे टाकून घ्यायचे आहे। तर मी शेंगदाण्याचे कूट हे चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत। तर 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे। भाजीत टाकलेले शेंगदाण्याचे कूट चमच्याने एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला अर्धवट झाकण ठेवून ही भाजी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे। म्हणजे शेंगा आपल्या मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची आहे। झाकण काढून पाहू तर 8 ते 9 मिनिट मंद आचेवर ही भाजी आपण शिजून घेतलेली आहे। छान भाजीला तरी आलेले आहे आणि सगळ्या घरभर या भाजीचा वास सुटलेला आहे। आता या भाजीतल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या की नाही ते आपण पाहूया। तर बोटाने दाबून पाहिल्या तर ही शेंग लगेच दबते। म्हणजे योग्य प्रमाणात आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे। यांना जास्त गल होऊ द्यायचे नाही, म्हणजे ओरपताना त्या लगेच तुटतात आणि छान खाल्ल्याही जात नाही। आता यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली। आता ह्या शेवग्याच्या शेंगा भाकरी पोळीबरोबर
किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. ह्या शेवग्याच्या शेंगा आधी उकळून घेतल्या नाहीत, आपण भाजीतच डायरेक्ट उकळून घेतलेल्या आहे. यामुळे ही भाजी अधिक चविष्ट होते. एकदा नक्की करून पहा ही रेसिपी.